यानंतर बातमी पुण्यातली आहे। पुण्याच्या वाघोलीमध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, होर्डिंग्ज रस्त्यावर पडले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। आपण बघतोय पुण्यामध्ये वाघोली परिसरामध्ये झालेली वाहतूक कोंडी या दृश्यांमध्ये आपल्याला दिसते आहे। पुण्यामध्ये वाघोली परिसरामध्ये मोठा पाऊस झाला, त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यावर होर्डिंग पडली आणि त्यानंतर होर्डिंग हटवताना काही वाहतूक बंद करावी लागली आणि किती मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा वाहनांच्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे पुण्यातल्या वाघोली परिसरातली दृश्य आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातल्या अनेक भागामध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, होर्डिंग रस्त्यावर पडली आहेत। वाघोलीमध्ये पडलेलं होर्डिंग हटवण्याचं युद्धपातळीवर काम सुरू होतं आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं। ही किती मोठी वाहतूक कोंडी आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच उबाळे नगर या ठिकाणी मोठं होर्डिंग पडलं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहतूक हिच्या रांगा ज्या आहेत, गाड्यांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी रस्त्याचं कामही सुरू आहे, त्यामुळे याचा फटका जो आहे तो नगरला जाणारा आणि नगरवरून पुण्याला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि नागरिकांना बसलेला पाहायला मिळतोय। हे जर आपण दृश्य पाहिलं तर हे 1 ते 1.5 किलोमीटरचं दृश्य आपल्याला वाहतूक कोंडीचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच पुणेकरांचे हाल, सागर, पुणेकरांचे हाल होताना पाहायला मिळतात। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।